नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर गीता गद्रे यांनी लिहिलेला एक छोटासा लेख सादर करणार आहे. जर आजचा लेख आवडला तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि चॅनेलला नवीन असल्यास सबस्क्राईब जरूर करा. आणि ज्या आत्ता 60-70 इथल्या जे आजी आजोबा असतील त्यांना तर आजचा लेख खूप आवडेल. म्हणजे स्वतःचं लहानपण अनुभवायला मिळेल असं मला वाटतं. इतका सुंदर त्यांनी लिहिलेला आहे आणि शीर्षकच इतकं आकर्षक आहे, आमचा समर कॅम्प. ऐकूया तर. लेखिका आहेत गीता गद्रे आणि शीर्षक आहे लेखाचं आमचा समर कॅम्प. परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. वाड्यातली सर्व बिराड्यातनं बहुतेक प्रत्येकाच्याच कडे आपले आत्ते, मामे, मावस भावंड सुट्टीला आलेली आहे. टोळक्यांची संख्या 15-20च्या आसपास तरी अगदी असायचीच. त्यातली दुपारची वेळ घराघरातल्या आयाबाया कामं उरकून वामकुक्षीला समर्पित झालेल्या. वाड्यात कुठेतरी सावलीची जागा गाठायची आणि मग बाळ गोपाळांचं साम्राज्य तिथे स्थापित व्हायचं. हळूहळू एक एक करून बाहेर पडलेली वानरसेना कोणी ओरडणार नाही न ह्याचा मागोवा घेत एका ठिकाणी गोळा व्हायची. आणि मग रंगायचा तो पत्त्यांचा डाव. बदाम सात, गुलाम चोर, नॉट ॲट होम, 5-3-2 अनेक खेळ रंगायचे. काही नवशिके तर काही मुरलेले. लबाडी खोड्या व्हायच्याच. चिडवा चिडवी पण असायची. पण सगळं कसं परस्पर मिटून जायचं. मोठ्यांपर्यंत तक्रार म्हणून फारशी कधी नाहीच. कधी मुलं आणि मुली असे वेगवेगळे गट पडायचे आणि मग मुलींचे सागरगोटे, चपेटे ह्यांचे डाव रंगत. किती कुशलतेचा खेळ होता तो. एक पाय पसरून बैठक ठोकली की मग 5 खात 7 भात 9 खाऊ सुपली टोपली. हळूहळू उन्ह उतरणीला लागली की मग मधल्या मोकळ्या अंगणातले डाव प्रकट व्हायचे. लगोऱ्या, डब्बा गोल, लपंडाव, खामखाम, अरे कितीतरी. डाव रंगला की मुलांच्या आरडाओरडीने अंगण अगदी दणाणून जायचं. मग एखाद्या आजीबाईंचा किंवा मालकीणबाईंचा तक्रारीचा सूर त्या दणक्यामध्ये कुठेच विरून जायचा. एव्हाना चहा पाणी होऊन आता मातृवर्गही अंगणात डोकावू लागायचा. सगळं कसं अगदी दिलखुलास. सगळे आनंद घ्यायचे. कधी मुलींचे 6 घरांचे ठिक्कर टप्प्या, कधी काचा पाणी, तर कधी मुलांचे विटी दांडू, लगोरी, कधी खेळाडू तर कधी दर्शक. दोन्ही भूमिका निभवायला लागायच्या. आणि त्यातून जर वेळ मिळाला तर मग गाण्याच्या भेंड्या म्हणजे अंताक्षरी. हो, ह्या खेळासाठी जिन्याच्या पायऱ्या ही सगळ्यात आवडीची जागा. त्या पायऱ्यांवर मग बाबूजी, आशा, लतापासून अगदी रफी, किशोर कुमार पर्यंत सगळे हजेरी लावून जायचे. आणखी एक खेळ म्हणजे दोरीच्या उड्या. दमछाक होय तो खेळायचं. 100च्या पटीतच मोजणी असायची मुळी. साधा खो खो, उभा खो खो, हुतुतू, लंगडी, लपंडाव, खामखाम, विषमृत हे खेळ तर अत्यंत चुरशीचे. क्वचित कधी भांडणही व्हायची. मग कोणी एखाद्याने येऊन समजावणी केली की परत नव्याने खेळ सुरू. अशा समर कॅम्प मधून आम्ही बरंच काही शिकलो, घडलो. आजवर जे आठवणीत होतं ते लेखणीत उतरलं. क्षणभर त्याच दिवसात गेलो. आता जे 60-70 इथले आजी आजोबा असतील ना, त्यांना हे वाचून नक्कीच स्वतःचं लहानपण आठवेल. वाटलं ह्या आठवणी सगळ्यांपर्यंत पोचाव्यात आणि म्हणून मोबाईलमध्ये उतरवून तुमच्यापर्यंत पोचवलं. मग लहानपणातला हा फेरफटका कसा काय वाटला नक्की कळवा कॉमेंटमध्ये. थोडा वेळ गुडघेदुखी, बीपी, शुगर ही नावं देखील विसरलात की नाही काय? धन्यवाद. लेखिका आहेत गीता गद्रे आणि सादर करती आरती गुप्ते.